आपल्याकडे खूप मोठा पैसा असला म्हणजे आपण मोठे बिझनेसमॅन आहोत, हे सहसा सगळं रॉंग आहे, म्हणजे चुकीचं आहे. कारण की बऱ्याच जणांची, बऱ्याच वुमनची म्हणा, जंटलमॅनची म्हणा, अशी एक तक्रार असते की आमच्याकडे पैसा आहे ना तर आम्ही भरपूर मोठे बिझनेसमॅन किंवा बिझनेस वुमन आहोत. हे सहसा चुकीचं आहे. कारण सांगू तुम्हाला, कधीच खूप सारा पैसा आहे म्हणून कधीही बिझनेस स्टार्टअप करायचा नाही. आपला पैसा लगेचच्या लगेच बिझनेसमध्ये सगळा गुंतवायचा नाही. कारण की आता काही जण काय म्हणतात, आम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग सुरू करतो. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही जे प्रोडक्शन करणार आहात ना, ते प्रोडक्शन पहिलं तुम्ही पुणे, मुंबई म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये विकून दाखवा. ही आमचं मार्केटिंग कुठं कुठं होऊ शकतं बरं. हे जर तुम्ही सगळं ट्राय केलं ना तरच तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या नादी लागा. कारण की त्यापेक्षा तुम्ही ना ॲमेझॉनवर अकाउंट कसं खोलतात ते बघा, फ्लिपकार्टवर आपलं अकाउंट कसं खोलता येईल ते बघा. कारण की ते आता सध्या महत्त्वाचं आहे. ऑनलाईन जेवढी मार्केटिंग करता येते ना, ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन मार्केटिंगमध्ये जास्त पैसा आहे. कारण की तुम्हाला एक्झाम्पल देऊ मी, आत्ता सहसा पुण्यामध्ये आम्ही स्वतः गौऱ्या आणि नवरात्राची मातीसुद्धा आम्ही विकतोय. म्हणजे बघा, मातीलासुद्धा व्हॅल्यू आहे. बोलणाऱ्याची माती विकते ही म्हण आत्ता आम्हाला कळते. कारण की आपल्या गौऱ्या असतात ना शेणाच्या, ती छोटीशीच गौरी 10 ते 20, 40पर्यंत विकते. मातीसुद्धा इतकी विकती, कारण की शहरामध्ये रोपटे तर आहेत पण त्यांना टाकण्यासाठी माती नाही आहे. म्हणून आपण घरी बसून सुद्धा शेतातली माती चाळून आणा आणि त्याच्या 1 किलो 2 किलोच्या पिशव्या करा. बघा, तुम्हाला एवढं मार्केट आहे ना. कारण की आता सध्या सिटीतले लोक सगळे खेड्यातले वस्तू खायला बघतायत आणि घ्यायला सुद्धा बघतायत. म्हणून खेड्यातल्या लोकांनी काय करायचं, आपल्याकडे जे शेतात आहे ना त्यालाच तुम्ही व्हॅल्यू द्या. कारण की खूप पैसा आहे म्हणून मोठं मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि म्हणजेच आपण मोठे बिझनेसमॅन आहोत असं कधीही होत नाही. आमचं एक्झाम्पल देऊ. कारण की आम्ही हैदराबादला जेवढ्या जणी गेलो, तिथनं आल्यानंतर ज्यांनी स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं त्यांचं सध्या सगळ्यांचं बंद आहे आता. कारण की का, त्यांनी स्टार्टिंगला फक्त मार्केटिंग केलीच नाही, पैसा होता म्हणून, बक्कळ पैसा असल्यामुळे डायरेक्ट त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली. प्रोडक्शन भरपूर केलं पण ते विकणार कोण आणि त्याला आपला कस्टमर कोण आहे हे त्यांना कळलंच नाही. म्हणून असं न करता आपल्याकडे जो पैसा आहे ना तो हाताशीच ठेवा, भांडवल. कारण बिझनेस म्हटलं की आपल्याला खेळतं भांडवल तर लागतंच ना. म्हणून खेळतं भांडवल ठेवा आणि पहिली मार्केटिंग करा, तेव्हाच मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करा. आता सध्या काय होतंय की आपले लोक काय म्हणतात की माझा मुलगा चला उद्योगधंदा करतोय ना तर आपण जमिनी विकून का होईना बरं त्याला पैसा पाणी पुरू आणि त्याला उद्योगधंदा चालू करायला पैसे देऊ. मला त्यांना एकच सांगायचं सगळ्यांना, असं करू नका. कारण कित्येक जण असं करून सुद्धा डुबलेले आहेत. म्हणून असं होता कामा नये. असं करूच नका तुम्ही कोणीच. मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल ना स्वतःच्या जिद्दीवरती 4 वर्ष मार्केटिंग करा, 5व्या वर्षी मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करा, नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि मेन म्हणजे आपल्याला बिझनेस करायचा आहे ना, आपल्या घरच्यांना त्याच्यामध्ये ओढायचंच नाही. घरचे एकीकडं आणि आपण एकीकडं. कारण की डुबलो तरी आपण एकटे डुबणार आणि वर आलो तरी आपण एकटेच येणार आहेत. म्हणून त्यांचा फक्त आशीर्वाद घ्या, बाकी काहीच घेऊ नका. कारण की मोठ्याचा आशीर्वाद घेणं ही आपली जबाबदारी तर आहेच, परंतु त्यांच्या आशीर्वादाने आपले एक मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे ना तर आपण 2 प्रोडक्शन करू शकता. म्हणून खेळतं भांडवल ठेवा आणि बिझनेस स्टार्टअप करा आणि सक्सेसफुल होऊन दाखवाच.